व्हेरी व्हेरी एनर्जेटिक. जय हिंद फ्रेंड्स. फ्रेंड्स, आजचा आपण जो व्हिडिओ चौथा व्हिडिओ आहे तो आपण एक इम्पॉर्टंट टॉपिकवर सिरीजच आहे आपली, त्या सिरीजवर घेत आहोत. त्याआधी नमस्कार, मी विलास, लॉयर कम टीचर, या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा विषय मित्रांनो थोडा वेगळा आहे. वाय डिसिप्लिन इज मोर पॉवरफुल दॅन इंटेलिजन्स. वाय डिसिप्लिन इज मोर पॉवरफुल दॅन इंटेलिजन्स. तर असा हा विषय आहे. विषय थोडा वेगळा आहे. आपण सर्वजण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत, बुद्धिमत्ता असेल तर माणूस यशस्वी होतो. पण आयुष्याचा अनुभव काही वेगळंच सांगतो. आपण अनेकदा पाहतो खूप इंटेलिजन्स लोक स्ट्रगल करताना आपल्याला दिसतात आणि साधारण बुद्धिमत्ता असलेले लोक स्थिरपणे पुढे जाताना दिसतात आपल्याला. हा अनुभव आहे मित्रांनो, की आपण म्हणतो अरे तो तर खूप हुशार होता, तो तर खूप इंटेलिजंट, बट व्हाय ही ऑर शी इज इन दिस प्लेस, ऑर व्हाय शी इज स्ट्रगलिंग, व्हाय ही इज स्ट्रगलिंग. आणि साधारण बुद्धिमत्ता असलेला आपण म्हणतो अरे हा तर खूप ॲव्हरेज होता आणि छान चाललंय रे, कसं काय. तर मग प्रश्न असा निर्माण होतो, यशाचं खरं रहस्य बुद्धिमत्ता आहे का? मीन्स इज मेअर इंटेलिजन्स इज इनफ और इज सफिशियंट फॉर द सक्सेस, की काहीतरी वेगळं आहे. विचार करण्यासारखं आहे मित्रांनो, की इंटेलिजन्स सफिशियंट आहे का सक्सेससाठी, की काहीतरी वेगळं आहे. माझ्या अनुभवात बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, पण त्यापेक्षा जास्त शक्तिशाली गोष्ट आहे डिसिप्लिन. आता डिसिप्लिनमध्ये कन्सिस्टन्सी येते, सातत्य येते, पण डिसिप्लिन महत्त्वाची ब्रॉडर सेन्समध्ये घेऊया. तर आपण सुरुवातीला बघूया इंटेलिजन्स आणि डिसिप्लिन. व्हॉट इज द डिफरन्स? आता इंटेलिजन्स म्हणजे काय, तर समस्या समजून घेण्याची क्षमता, कॅपेबिलिटी और ॲबिलिटी टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम, व्हॉट द प्रॉब्लेम एक्झॅक्ट इज. हे इंटेलिजन्स आहे, की एक्झॅक्ट कॉज, एक्झॅक्ट रिझन आणि एक्झॅक्ट प्रॉब्लेम आपल्याला माहीत पडतो. सेकंड आहे इंटेलिजन्समध्ये नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता, ॲबिलिटी टू थिंक क्रिएटिव्हिटी. देन तर्क करण्याची क्षमता, ॲबिलिटी टू थिंक लॉजिकल. ही सर्व महत्त्वाची कौशल्य आहेत, पण इंटेलिजन्समध्ये एक मोठी मर्यादा आहे. इंटेलिजन्स आपल्याला, तुम्हाला काय करायला हवं हे सांगते, पण डिसिप्लिन तुम्हाला ते सातत्यानं करायला मदत करते. उदाहरणार्थ आपल्या सर्वांना माहीत आहे की आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. ही माहिती असणं म्हणजे इंटेलिजन्स, पण रोज सकाळी उठून चालायला जाणं हे डिसिप्लिन आहे. माहिती आहे बट प्रॅक्टिकली करत नाही आहे, इम्प्लिमेंट. म्हणजे इम्प्लिमेंटेशन आणि मेअर नॉलेज हा फरक येतो डिसिप्लिन आणि इंटेलिजन्समध्ये. आणि आयुष्यात फरक याच ठिकाणी पडतो की व्हाय इंटेलिजंट पीपल समटाईम्स फेल. कधी कधी अत्यंत बुद्धिमान लोक पैसे का ठरतात, कारण 3 गोष्टी घडतात. ओव्हर थिंकिंग, इंटेलिजंट लोक अनेक पॉसिबिलिटीज पाहतात, त्यामुळे निर्णय डिले होतो. रिॲक्शन डिले वेगळा मित्रांनो, निर्णय म्हणजे डिसिजन डिले वेगळा. इनकन्सिस्टन्सी, कधी कधी हे जे इंटेलिजंट पीपल असतात ते इनकन्सिस्टन्स असतात. कधी कधी मूड आला तर खूप खूप काम करून टाकतील, तर कधी पूर्ण इनॅक्टिव्ह होतील, सुप्त पडतील. म्हणजे कन्सिस्टन्सी नसते. आणि थर्ड असतो इगो अटॅचमेंट, स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची गरज. यामुळे प्रॅक्टिकल सिम्प्लिसिटी हरवते. ते काही असं सिम्पल मेथडनं न करता आणि काहीतरी असं एक्झॅगरेट, एक्स्ट्रा व्हॅगंट करण्याच्या नादात त्यांची डिसिप्लिन हरवलेली असते. याच्या उलट डिसिप्लिन असलेली व्यक्ती काय करते, ती मोठ्या मोठ्या घोषणांवर विश्वास ठेवत नाही.
ती व्यक्ती लहान पण सातत्यपूर्ण पावलं टाकते. डिसिप्लिन्ड व्यक्ती. आता डिसिप्लिन इन रिअल लाईफ. व्हॉट्स द रोल ऑफ डिसिप्लिन इन द रिअल लाईफ ते बघूया. डिसिप्लिन ही संकल्पना ॲबस्ट्रॅक्ट नाही आहे, ती रोजच्या कृतींमध्ये दिसते. अमूर्त नाही आहे, ती मूर्त असते. ती रोजच्या कृतीतून दिसते. एज्युकेशनमध्ये एक विद्यार्थी खूप इंटेलिजंट असू शकतो, पण नियमित अभ्यास नसेल तर परिणाम येत नाही. म्हणजे जसा पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. दुसरा विद्यार्थी ॲव्हरेज असू शकतो, पण रोज 2 तास डिसिप्लिन अभ्यास केला की तो पुढे जातो. आता कोर्टरूममध्ये बघूया. लीगल नॉलेज महत्त्वाचं आहे, पण डिसिप्लिन प्रिपरेशन नसल्यास केस कमकुवत होतो. कॅपिटल मार्केटमध्ये इंटेलिजन्स पुरेसं नसतं. अनेक ब्रिलियंट लोक कॅपिटल गमावतात कारण डिसिप्लिन नसते. रिस्क कंट्रोल नाही, पोझिशन सायझिंग नाही, इमोशनल ट्रेडिंग आहे. मार्केट इंटेलिजन्सपेक्षा डिसिप्लिनला रिवॉर्ड देतो मित्रांनो. मार्केट हा इंटेलिजन्सपेक्षा डिसिप्लिनला रिवॉर्ड देतो. 3 पिलर्स ऑफ डिसिप्लिन हे पण महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन म्हणजे फक्त कठोर नियम नाहीत, कठोर निर्णय नाहीत. ती 3 पिलर्सवर उभी असते डिसिप्लिनची पूर्ण स्ट्रक्चर. 3 स्तंभावर उभी असते. पहिला पिलर असतो क्लॅरिटी ऑफ प्रिन्सिपल्स. आपल्या तत्वांची स्पष्टता. आपले काही मूलभूत प्रिन्सिपल्स असले पाहिजेत, मूलभूत तत्व असले पाहिजे. त्यामध्ये उदाहरणार्थ मी कधीही इम्पल्सिव्ह डिसिजन घेणार नाही, म्हणजे कधीही भावनेच्या भरात डिसिजन घेणार नाही. रिस्क डिफाईन नसल्यास ॲक्शन घेणार नाही. म्हणजे वर्स्ट केस सिनारिओ किंवा काय रिस्क म्हणजे जोखीम जर वेल डिफाईन नसेल, माहिती नसेल तर मी ॲक्शनच घेणार नाही, काही कृती करणार नाही. आणि इमोशन पीकमध्ये डिसिजन नाही. अगदी इमोशन पीकवर आहेत तर त्यावेळेस डिसिजनच नाही घ्यायचा. प्रिन्सिपल नसतील तर डिसिप्लिन टिकत नाही. इफ देर इज नो प्रिन्सिपल देन देर इज नो डिसिप्लिन. पिलर 2 आहे कन्सिस्टन्सी. स्मॉल ॲक्शन्स रिपीटेड ओव्हर टाईम क्रिएट अ पॉवर. छोटे छोटे ॲक्शन्समुळं काय होतं, एक मोठी पॉवर, एक मोठी शक्ती निर्माण होते. डेली रीडिंग, रेग्युलर रिफ्लेक्शन, कंट्रोल डिसिजन मेकिंग. कन्सिस्टन्सी बिल्ड्स इंटरनल स्ट्रेंथ. सातत्य जे आहे आपल्या ॲक्शनमधलं, आपल्या कृतींमधलं सातत्य आपली आंतरिक शक्ती वाढवतो मित्रांनो. पिलर 3 आहे सेल्फ कंट्रोल. स्वनियंत्रण, स्वतःवरचं नियंत्रण. डिसिप्लिन म्हणजे स्वतःला थांबवण्याची क्षमता. बघा, ह्युमन बॉडी अशी स्ट्रक्चर्ड आहे, अशी टेंडन्सी ह्युमन बॉडीची की आपल्याला प्लेजर पाहिजे, बट विदाऊट पेन. म्हणजे अगदी सहज बॉडीली पेन न होता आपल्याला प्लेजर मिळायला पाहिजे, आनंद मिळायला पाहिजे. मग त्यामध्ये झोप असते, ड्रिंक असतं, रील्स बघणं आलं की काही न करता आपल्याला आनंद मिळतो, डोपामाइन स्पाइक होतो. हे बॉडीचं स्ट्रक्चर आहे. पण डिसिप्लिन म्हणजे काय, मध्ये सेल्फ कंट्रोल जो पिलर आहे ते काय, तुमच्या मूडला रेजिस्ट करतो, मूडला क्वेश्चन करतो. ठीक आहे, तू रील्स बघतो, हे बरोबर नाही मित्रा, चलगुट व्यायाम कर, चलगुट अभ्यास कर. म्हणजे जसं हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, म्हणजे लवकर मला काहीतरी आनंद मिळायला पाहिजे विदाऊट एनी पेन. तर डिसिप्लिन शिकवतं डिलेड ग्रॅटिफिकेशन विथ इनिशियल पेन. म्हणजे सुरुवातीला पेन घेईल, म्हणजे ब्रेन मान्य करतो, डिसिप्लिन ब्रेन मान्य करतो की हा पेन आहे, पण हा पेन आपल्याला खूप सारं प्लेजर देणार आहे, डिलेड प्लेजर देणार आहे, डिलेड ग्रॅटिफिकेशन देणार आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पेक्षा डिलेड ग्रॅटिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. व्यायाम करताना सुरुवातीला आनंद येणार नाही, मूड राहणार नाही, पण नंतर तुमची बॉडी जशी बनत जाईल, हेल्थ दिसत जाईल, ॲप्रिसिएशन येत जाईल, तुमचा मूड बूस्ट होत जाईल. याच्यासारखा आनंद नाही मित्रांनो. तसं स्टडीचं, सुरुवातीला स्टडी मूड नसला तरी स्टडी करता आली पाहिजे. आणि ज्या गोष्टी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन देतात, त्याचा मूड झाला, चला रील्स बघूया, चला ड्रिंक करून येऊया, तोही एक भाग आहे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, डोपामाइन स्पाइकचा. ह्या सर्व गोष्टी ज्या विदाऊट एनी पेन, विदाऊट वर्क हार्ड मिळतात, त्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनसाठी असतात, पण त्या लॉंगर पेनच देतात.
तर त्यावर क्वेश्चनाइज करता आलं पाहिजे. म्हणजे सेल्फ कंट्रोल डिसिप्लिन म्हणजे स्वतःला थांबवण्याची क्षमता, ॲबिलिटी टू स्टॉप और मूड जर हे करायचं असेल त्याला स्टॉप करता आलं पाहिजे, किंवा मूड अभ्यास नाही करण्याचा असेल तर त्याला बूस्ट करता आलं पाहिजे. म्हणजे मूड चेंजिंगचं ॲबिलिटी. कधी ॲक्शन घ्यायचं हे महत्त्वाचं आहे, पण कधी ॲक्शन घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आपण या सिरीजमध्ये 3 गोष्टी पाहिल्या: स्ट्रक्चर्ड थिंकिंग, रिस्क मॅनेजमेंट, कॉग्नेटिव्ह बायस अँड अवेअरनेस, आणि आज 4थी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. ह्या 4ही गोष्टी एकत्र आल्या तर डिसिजन क्वालिटी ड्रामॅटिकली सुधारते. हेच मॅच्युअर डिसिजन मेकिंग आहे. बुद्धिमत्ता तुम्हाला सुरुवात करून देते, पण डिसिप्लिन तुम्हाला पुढून नेतो. तुम्ही किती इंटेलिजंट आहात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण एक प्रॅक्टिकल विषय पाहू, हाऊ टू बिल्ड डिसिप्लिन इन डेली लाईफ. दैनंदिन जीवनात शिस्त कशी बिल्ड करावी. तोपर्यंत लक्ष ठेवा, थिंक क्लिअरली, मॅनेज रिस्क, कंट्रोल युअर बायस, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे डिसिप्लिन. धन्यवाद मित्रांनो.